चालकाला अचानक भोळ आली आणि झाडावर आदळून बस पलटी. मालेगावजवळ 60 प्रवाशांचा जीव टांगणीला. नाशिक धुळे राष्ट्रीय महामार्गावर सकाळी काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. शहादा आगाराची पुणे शहादा या बसला उमराणे गावाजवळ भीषण अपघात घडला आहे. चालकाला अचानक भोळ आल्याने बसवरील नियंत्रण सुटले आणि 60 प्रवाशांनी भरलेली ही बस थेट 2 झाडांवर आदळून पलटी झाली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी चालकासह 13 प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पुणे शहादा ही बस नेहमीच्या मनमाड मालेगाव मार्गाऐवजी चांदवड मार्गे मालेगावकडे येत होती. चोंडी घाटात काम सुरू असल्याने मार्गात हा बदल करण्यात आला होता. सकाळी 9 वाजेच्या सुमारास उमराणे गाव ओलांडल्यानंतर साधारण 3 किलोमीटर अंतरावर बस चालकाची प्रकृती अचानक बिघडली. चालकाच्या केबिनजवळ उभ्या असलेल्या प्रवाशांच्या कथनानुसार चालकाला अचानक भोळ आली. त्यामुळे नियंत्रण सुटलेली ही बस क्षणार्धात रस्त्याच्या खाली उतरली आणि 2 मोठ्या झाडांवर आदळून खोलगट भागात जाऊन पलटी झाली. अपघाताचा आवाज होताच उमराणे परिसरातील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत बचाव कार्य सुरू केले. बस पलटी झाल्याने प्रवाशांमध्ये मोठी आरडाओरड, भीती व गोंधळाचे वातावरण होते. अशा स्थितीत स्थानिकांनी विलंब न लावता बसच्या काचा फोडून अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. बसमध्ये एकूण 58 प्रौढ आणि 2 लहान मुले प्रवास करीत होते. या अपघातात बस चालक व अन्य 1 प्रवासी गंभीर जखमी झाले असून अन्य 11 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने येथील सामान्य रुग्णालय तसेच 2 खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघात घडला तेव्हा सुदैवाने बसचा वेग मर्यादित असल्याने 60 प्रवाशांचे प्राण बालंबाल बचावले, अन्यथा मोठा अनर्थ ओढवला असता. अपघाताची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलीस आणि मालेगाव आगाराचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9, मालेगाव, नाशिक.